गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव क्षेत्र में इन दिनों जंगली हाथियों का कहर लगातार जारी है। जहां एक तरफ किसान अपनी मेहनत से फसल उगा रहे थे, वहीं दूसरी तरफ 32 हाथियों का झुंड उनकी मेहनत पर पानी फेर रहा था। स्थिति इतनी गंभीर हो चुकी है कि जनप्रतिनिधियों को खुद मौके पर पहुंचकर हालात का जायजा लेना पड़ा। गोंदिया जिले के गोटनगांव वन परिक्षेत्र अंतर्गत वड़ेगांव बंदे इलाके में 11 मार्च से 32 जंगली हाथियों का झुंड लगातार उत्पात मचा रहा है। इन हाथियों ने किसानों की धान, मक्का और सब्जी जैसी फसलों को भारी नुकसान पहुंचाया है, जिससे किसानों के सामने आर्थिक संकट खड़ा हो गया है। इस गंभीर स्थिति को देखते हुए भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के खासदार डॉक्टर प्रशांत पडोले ने 8 अप्रैल को प्रभावित क्षेत्र का दौरा किया और किसानों से बातचीत कर उनकी समस्याएं सुनी। खासदार ने बताया कि मक्का की खेती में प्रति एकड़ करीब 50,000 रुपए का खर्च आता है। ऐसे में किसानों को भारी नुकसान हुआ है। उन्होंने सरकार से मांग की है कि किसानों को प्रति हेक्टेयर 2.5 लाख रुपए का मुआवजा दिया जाए। साथ ही उन्होंने वन विभाग को हाथियों के नियंत्रण के लिए आवश्यक संसाधन, उपकरण और प्रोत्साहन निधि उपलब्ध कराने की मांग की। वहीं अर्जुनी मोरगांव के विधायक इंजीनियर राजकुमार बडोले ने भी 2 बार क्षेत्र का दौरा कर शासन से जल्द मुआवजा देने की मांग की है। 7 अप्रैल को जब हाथियों का झुंड खेतों में मौजूद था, उस दौरान कुछ किसान अपने काम से खेतों में पहुंचे। अचानक हाथियों ने उग्र होने से अफरा तफरी मच गई और जान बचाने के लिए किसानों को भागना पड़ा। इस दौरान कई किसान गिरकर घायल हो गए। वन विभाग ने नागरिकों से अपील की है कि हाथियों के पास न जाए, भीड़ न लगाए, सुरक्षित दूरी बनाए रखे। आज वडेगाव क्षेत्रामध्ये आहो आणि या क्षेत्रामध्ये हत्तीच्या कळपानं पूर्ण नुकसान केलेलं आहे। जमिनीचं नुकसान झालेलं आहे, मोटारीचं नुकसान झालं आहे, पाईपाचं नुकसान झालं आहे, झटक्या मशीनचं नुकसान झालं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मक्याचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण शेतकरी हवालदिल झाला आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करू इच्छितो का सर्वप्रथम त्या हत्याचा तुम्ही काहीतरी करा, या क्षेत्रातून कोणत्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही घेऊन जा। आणि दुसरी गोष्ट, आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे तुम्ही हेक्टरी 2.5 लाख रुपये तुम्ही दिलेले पाहिजेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आमचे फॉरेस्टचे बंधू आहेत त्यांच्या फक्त दंड घेऊन त्या हत्याच्या मागे धावत आहेत साहेब। आपल्या जीवाला पाहतील, आपल्या फॅमिलीला पाहतील का हत्याच्या मागे धावत राहतील, म्हणून त्यांना सुद्धा काहीतरी अवजार फाटे द्या जेणेकरून ते स्वतःचे रक्षण करू शकतात। आणि दुसरी गोष्ट, या वडेगाव क्षेत्रामध्ये मागील 3 वर्षापासून सातत्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, शेतीचं नुकसान होत आहे, धानाच्या शेतीचं नुकसान होत आहे। अजूनपर्यंत तुम्ही खरीपाचे पैसे, खरीपाचे धान अजूनपर्यंत तुम्ही उचलले नाहीत। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे 50 लाख क्विंटल धान अजून धान खरेदी केंद्रावर इथं पडलेलं आहे। साहेब केव्हा तुम्ही लिमिट वाढवाल, केव्हा आमचे आसू पुसाल साहेब तुम्ही, आणि आम्हाला कसं तुम्ही संरक्षण कराल। मी आपणास विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देऊ नका आणि आम्हाला मदत करा साहेब। या वडेगाव क्षेत्रातील शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपये हेक्टरी तुम्ही मदत द्याल हीच आपणास विनंती। मी दोनदा त्या नवेगाव हत्तीच्या पाहणीसाठी ऑलरेडी गेलेलो आहे। त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावली आहे। लोकांचं, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची, त्यांचं सर्वे करण्याची पूर्ण आता त्या ठिकाणी अवलंब करीत आहोत। आणि त्या ठिकाणी सोलर फेन्सिंगच्या माध्यमातून पण आता त्या ठिकाणी लगेच करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये हे हत्ती त्या ठिकाणी येणार नाही, त्याची पूर्ण दक्षता शासनाच्या माध्यमातून सगळे लोकप्रतिनिधी मिळून आम्ही घेतो। शेतामध्ये मक्याची, मिरचीची नुकसान भरपूर केलं आहे। झाडाझुडाची, फणसाची, नारळाची भरपूर मक्याची जास्त प्रमाणे नुकसान केले आहे। 1 महिना झाला, कालही परवा दिवशी पण आले होते। 1 महिना झाला सर या ठिकाणी येऊन गेले तर रोजही येतात सर, मदत करतात, पण कास्तकाराचे जाऊ नका म्हणून, म्हणजे मानहानी झाली नाही पाहिजे त्यासाठी नाही कधी, त्यासाठी कास्तकाराला अंदर म्हणजे वावरामध्ये जाऊ नाही देत। विषय येताना ती मुळे जास्त नुकसान होत आहे ना जी। आता एकरी मागे 80,000 रुपये म्हणत आहेत सर, पण आता देते किती भेटत काय होत त्याचे हेक्टरी आम्हाला म्हणतात हेक्टरी 70-80 हजार तरी पाहिजे जी। असं तर आपल्याला 2 एकरामध्ये 2 लाख रुपये बनतात सर। आम्ही गेल्या वर्षी जागा केलो, आपल्याकडे जास्त शेती नाही, 5 एकर आहे सर, पण 2 एकरामध्ये 2 लाख रुपये बनतात। आतापर्यंत जवळजवळ म्हणजे मागच्या महिन्यातल्या 11 तारखेपासून
गोठणगाव वनपरिक्षेत्र येथील वडेगाव बंद्या या गावामध्ये हत्तींचा जवळजवळ 28 ते 32 जणांचा ग्रुप आहे. तो इथे येऊन शेतपिकाचं नुकसान करीत आहे. आतापर्यंत आम्ही पंचनामे केले त्यानुसार 7 ते 8 हेक्टरमध्ये नुकसानचं पंचनामे केलेले आहेत नुकसानीचे, आणि त्यावर पूर्णपणे तात्काळ पंचनामे करणे आणि त्यांना लवकरात लवकर त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कारवाई सुरू आहे. प्रति हेक्टरी 50,000 प्रमाणे आम्ही त्यांना नुकसान भरपाई देतो. ॲक्च्युली हे हत्ती आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आहेत आणि हे ओडिसावरून आलेले हत्ती आहेत आणि ते त्यानंतर परत गेले नाही तिथे. तर हे स्थायिक झाले आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आणि हा भाग आपल्याला ॲडजॉइनिंग गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्यामुळे त्यांचा वावर, सततचा वावर आपल्या गोंदियामध्ये असतो. पळून लावण्यासाठी आम्ही पहिलं तर गावामध्ये मीटिंग घेणं आणि लोकांना सतर्क राहण्यासाठी सांगत आहोत, आणि त्यानंतर त्यांना असंही सांगत आहोत की शेतामध्ये जाताना आपण एकट्याने न जावे आणि ग्रुपने जावं. संध्याकाळच्या वेळेमध्ये शेतामध्ये न फिरणे, आणि हत्ती कोणालाही दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क करावा असं आम्ही आवाहन केलेलं आहे. पथक आम्ही बोलवलं आहे, म्हणजे ॲक्च्युली बोलवलेलं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातलंच पथक आहे ते, तर तिथेही ते काम करतं आणि आपल्याकडेही काम करतं. आपण विशेष पथकाची मागणी केलेली आहे आणि ते सुद्धा लवकरच येणार. आपण एक आधुनिक पद्धतीचा वापर करून ड्रोनद्वारे त्याच्यावर नजर ठेवतो. हत्तींच्या पूर्ण ग्रुपवर आपण नजर ठेवणार. मशाला दिवट्या ज्या असतात त्या जाळून जागली करण्याचा प्रयत्न करतो. शेतामध्ये जर शेतामध्ये हत्ती न येण्यासाठी आपण जागली करून तिथे मशाली पेटवणे, शेकोटे पेटवणे यासारखे उपाययोजना अपन करत आहोत. गोटनगांव के वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार ने बताया कि हाथियों की गतिविधियों पर ड्रोन्स के जरिए नजर की जा रही है, साथ ही ग्रामीणों को जागरूक किया जा रहा है और एहतियाती उपाय किए जा रहे हैं। चेतन समृद्ध की रिपोर्ट। फिलहाल गोंदिया में जंगली हाथियों का खतरा बना हुआ है। ऐसे में प्रशासन की सतर्कता और किसानों की सावधानी ही बड़ी घटना को टाल सकती है। अब देखना ये होगा कि सरकार कब तक किसानों को राहत देती है और इस समस्या का स्थायी समाधान निकालती है। न्यूज़ फर्स्ट के लिए चेतन समृद्ध की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें